अहो आई, या नाश्ता करून घ्या. अगं नको, तू खाऊन घे. मी जरा बाहेर जाऊन येते. अहो आई, कुठे निघाला? तुमची तब्येत एकतर ठीक नाही आहे. तुम्ही आता पाऊस पण पडतोय, आता एवढ्या पावसात जाणार आहे का तुम्ही? अगं सुनबाई, विसरलीस का तू? आज 15 ऑगस्ट आहे. अहो आई, मी कसं काय विसरू शकते हा दिवस? अगं सुनबाई, मग तेच या वर्षी पण मला शाळेत सुरुवाराची आई म्हणून बोलवले आणि म्हणून मी तिकडच चालली खाऊ वाटप करायला मुलांना. अहो आई, या वर्षी गेला नाही तर काही फरक पडत नाही. एक तर तुमची तब्येत सांभाळा. आता जर तुम्हाला काही झालं ना तर नाही सहन करू शकत आम्ही. अगं सुनबाई, एवढ्या आजाराने मला काय होणार आहे? तुला माहितीये ना, दादा होता दरवर्षी मला फोन करून सांगायचा, आई मुलांना खाऊ देऊ नये बरं का. मला माहितीये या वर्षी त्याचा फोन नाही येणार, पण म्हणून मी काही जायचं नाही का? अगं काही गरीब मुलांना वह्या हव्या असतात तर त्या मला घेऊन द्याव्या लागतात. तुला माहितीये ना, दादाची खूप इच्छा होती की गरीब मुलांसाठी काहीतरी करावं आणि आज मी तेच पूर्ण करायला चालली. भाऊजी गेल्याचं दुःख आम्हाला सुद्धा आहे. म्हणूनच तर तुम्ही शाळेतल्या मुलांची सेवा करता आणि त्यांचं कर्तव्य पार पाडता. अगं सुनबाई, तेच तर. माझ्या पोरानं देशासाठी स्वतःचे प्राण दिले आणि मला शूरवीराची आई म्हणून एक नाव दिलं आणि मी आजारी असल्याचं सोन घेऊन काय कंटाळून बसायचंय ग? अगं त्या मुलांची सेवा करणं हेच तर माझं खरं कर्तव्य आणि तेव्हाच त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. म्हणूनच मी आज चालले आणि मुलांना खाऊ देऊन येते आणि वह्या पण देऊन येते. अहो आई, भाऊजींची इच्छा पूर्ण करणं ही आपल्या घराची जबाबदारी आहे. त्यामुळे मी आज तुमच्या सोबत येते. चालेल, मग ते तेवढा खाऊ आहे ना आतला.